पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा अंगया कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 कुठेतरी आम्ही मजा रे. हॅलो तर पेटीचा आवाज द्या. माऊली राजसाहेबांवरती संकेत धरणे या माऊलींकडनं राजसाहेबांसाठी सादर करावं एखादं गीत. 50 रुपयाचं बक्षीस आलेलं. धन्यवाद बुवा. मालकौस हा राग मालकौस पंचम लावला मग त्याचा काय होतो, दैवत लागल्यानंतर काय होतो, एक स्वर बदलला, एक स्वर तरी राग बदलतो. मूळ राग किती आहेत बुवा ते तुम्ही सांगा जरा. हे जर माका विचारलात ना मूळ राग किती, मग काय विचारलात मला प लावल्यावर काय होता विचारलात ना. प लावल्यावर काय हो अरे चोरानू, अरे जिस स्कूल में आप पढ़े हो ना उस स्कूल का मैं हेड मास्टर हो चुका हूँ. हाँ मैं रिटायर होके पेंशन खा रहा हूँ, इसलिए पेंशन खा के फूग रहा हूँ. तू सडपातळ हो रहा है. काय माणसाच्या अंगात किडो असता बघा किडो. आणि याक मी सांगते खरा, जो जाडो माणूस असताना त्याचा अन्न कमी असता बघा, कमी जेवता तो, कमी जेवता तो. आणि जो सडपातळ असताना तो तुटान पडतो ह्या असा हळा तुटान पडणार, त्याका अन्न खाता, त्याका परिस्थिती ती आहे. आणि बारकड जो माणूस असता बारीक त्याका राग जास्त, तो धावतो पहिलो ए सोडा माका, ए माका सोडा. बघतोय अरे सोडा काय तुझी वारा येला तर तू उडतल बघतोय. जो असतो ना खाऊन पी एकच फाईट मला तो शांत असतो, बघून बघून घेणार, एकच चढवणार वाटेल लागणार तो गाव यो उगा बघा हे माका सोडा बघतोय. म्हणजे अरे अंगात नाही दम, बाजीराव चिंगम. अनेक राग त्याच्यात होतात बुवा. थोडक्यात सांगतो माहिती तुम्हाला. सागमध गमधनी धनी साग धनी धनी मध गमध मग गमग सनी सद धनी सा. साधा मालकौस सागमध गमधनी शुद्ध निषाद. काय झाला, काय झाला काय ना तो म्हणता का फटकी मारा हो तथा झाला. सागमध गमधनी धनी 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 धम गम धम गम गनी धनी. कृष्णा पवार बुवा कैलासवासी भजन सम्राट यांचा आवडता रागा चंद्रकंस. अंडरस्टँड. मालकंस अंडरस्टँड, लिहून घे. मधुकंस हा करड. मधुकंस मधुकंस चंद्रकंस मालकंस जोगकंस हे सगळे कंस कंस कंस. मगाशी तुम्ही गायला तो तोडी नाही बुवा, तो राग तोडी नाही. कोणीतरी चिठ्ठी दिली तोडी रागात सुंदर ते द्यान म्हणा, हे खुडा हे नाही ते थुक लावून चालू. ही विलासकानी तोडी वाजवला तुम्ही, विलासकानी तोडी विलासकानी तोडी होय माझा तो. बघा तोडी 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 रागामध्ये हे जे जाणकार गाणारे आहेत बा त्यांना माहिती आहे. राग तोडी तोडी हा राग एकच आहे, पण त्या तोडी रागाच्या बहिणी भाऊ किती आहेत बघा, म्हणजे भाऊबंद. विलासकानी तोडी लिहून घ्या बघ. मी आता दाखवतले हा दाखवतले विलासकानी दाखवणार. तोडी गुजरी तोडी बंगाल तोडी ओय गुजरी तोडी हे तुझ्या डोक्यावरून गेला सगळा. ते
हा ना सरभरीत माणूस काय हिने गायलेला सारे गरे सारे निसाद गरे सा गमध मगरी धाव मगरी सन वय ठेवण आहे रागाची ठेवण मुळात याचा अभ्यास करा अजूनही वय नाही गेला 5-25 वर्षानंतर चांगले गाऊ शकता सनी धनी ध मग मध गरे सा गरे सारे सारे सा निजारी रे सारे निजारे आणि मध गमध गरे सानी माझ्या काळजाची तार अशी छेडली नशिबान वाटतात मांडली कशी नशिबान वाटतात मांडली कशी नशिबान वाटतात मांडली यो राग तोडी विलासकानी तोडी बघा सेम तसाच फक्त पंचमवर जोर द्यायचा कुठल्या स्वरांवर द्यायचा आता 2 बुवामध्ये हे मध्ये हे साकाटले हे बसले मगाचपासून त्यांका कळ काढून सांगता बुवा हे बसले त्यांका काय वाटत अरे हे ज्यांका आवडा जो मुरलेलो भजनातला ते बाहेर सुद्धा बुवा बसले असते ही माणूस पण ती व्यक्ती मध्ये येऊन का बसली कारण भजनाचे दर्दी माणूस आहेत ते म्हणून तुमच्या जवळ माझ्या जवळ येऊन मध्ये बसले हे सामान्य नाहीत माणूस हे पोचलेले बसले अरे ह्या वयात ही परिस्थिती येतात त्या वयात विचार कर मग आणि हे म्हणता खाली लावला वर लावल्या हे म्हणतं तुमका काय करता आमच्या त्या काळात आम्ही त्या काय केलं तुमका काय जमा आलात पण आनंद वाटला आयुष्य तुमका बघितलं तर सरदार वल्लभभाई पटेल आता वा विलासकानी तोडी बघा पंचमवर जोर द्यायचा आता आमचा पिंगुळकर मयूर पिंगुळकर आमचे चिंतामणी भावांचे शिष्य या ठिकाणी आलेले आहेत अरुण गाडी या सगळ्यात ज्ञात आहे त्यांना राग माहिती आहेत त्यांना सारे गरे सारे ग मध मदनी धनी द मधनी द पमध पम पध पम पम गरी गरी विलासकानी तोडी व गुजरी तोडी ऐका जरा बंगाल तोडी सांगित राहा हे बघा कालवुनी विष केला कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ अमृताचा नाश कळलं ना आणि ह्योच अभंग कृष्णा पवार काढे पुंड्या मातलासी काढे पुंड्या मातलासी काढे पुंड्या मातलासी काढे कैसा तुरे धीट ऐसा कैसा तुरे धीट ऐसा कैसा मागे फिरकावी
कृष्ण पवार बुवा गायलेले आहे. व्यवस्थित काय ते करून गेलो. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वर. हर 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 हरेश्वरा करुणानंदा नटेश्वर. भज भज मनुजा शिवशंकरा हा भव सागरी तरण्या. माऊली काहीच ऐका घेत नाही हो. बघा ते कोरस आवाजच नाही. कृष्ण पवार बुवा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भजन आहे, या कोकणात भजन आहे, तोपर्यंत कृष्ण पवार बुवा हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहे आणि ते राहतील असं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची जी भजनं बुवा आम्ही ऐकूनच त्यांची गाणी ऐकूनच आम्ही त्याच्यातून शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा भीमप्लास आवडता राग, भीम आवडता राग, चंद्रकंस, दरबार यांची खासियत होती. त्या रागावर कमांड होती. तुमचा एक आवडता राग आहे, तुमचा सुद्धा मी सांगतो, अतिशय सुंदर बुवा गातात. आवडता राग त्यांचा वैताग राग, जबरदस्त. हो वैताग राग, वैताग. म्हणून बुवा तुम्हाला धन्यवाद देतो. बरीच अशी गाणी कृष्ण पवारांनी गायलेली आहेत, नोटेशन घातले आहेत. जय जय दुर्गे, दुर्गा रागामध्ये ते गायलेले. दुर्गा, सरस्वती, दुर्गा हे अनेक राग त्यांनी गायलेले आहेत आणि तो काळ त्यांनी असा गाजवला. आजही चिरंतर त्यांचा आवाज प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत स्वरूपामध्ये आहे. म्हणून कृष्ण पवार त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून बुवा अनेक तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, गजराच्या माध्यमातून मनोरंजन झालाच पाहिजे आणि ते मी प्रयत्न नक्कीच करणार. कारण लोक ही बुवा सगळ्या प्रकारची लोक येतात डबलबारीला. कोणाक भजन आवडतं, कोणाक नाट्यसंगीत, कोणाक बोलणं आवडतं, कोणाक जोक्स आवडतात, कोणाक काय आवडत पण नाही ते पण लिहिलेले असते. का घरात वस्तीत नाही म्हणून ते येतं. संत लालाजी मठ या माऊलीनी मगाचपासून बुवा दोन्ही बुवांना ही बक्षीस देत आहेत. संत लालाजी हे मंडळ आहे आणि एक वर्षी मी डबलबारी केलेली ती संत लालाजी मठामध्ये. गुंडू सावंत बरोबर, अध्यात्माची भाषा गुंडू सावंत ते होते. हे कसले भाषा. सन्माननीय त्या मंडळाकडनं पुन्हा एकदा 500 रुपये आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या. हॅलो बुवांचा एक मुद्दा मी खोडतो. पंचरत्नांची नावं बुवा तुम्ही घेता. बुवा आम्ही पंचरत्नांची नावं घेतो आणि घेतोच. हे सगळे युट्यूब वाल्यांना माहिती आहे. वामन कोप्पर, परशुराम बुवा पांचाळ, विलास पाटील, चिंतामणी पांचाळ बुवा हे एका वयाचे बुवा माणसं ही. ती 5 रत्नांची नावं आम्ही घेतो, पण त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे कृष्ण पवार आहेत, त्यांच्या नंतरचे तसे काशीराम बरोबर आहेत. कदम बुवा म्हणजे त्यातला आणि ते कदम, पांचाळ, पाटील, परशुराम बुवा
हे सगळे चिंतामणी पांच्या एकच जयराम गाडीगावकर बुवा एकच वयाचे साधारण. त्यांच्यानंतर बुवा काशीराम बुवा, त्यांच्यानंतर काशीराम बुवांच्या नंतरची पिढी म्हणजे कृष्णा पवार आहे. त्यांच्या नंतरची पिढी दीपक चव्हाण आहेत. त्यांच्या नंतरची पिढी लोके बुवा आहेत. त्यांच्या नंतरची पिढी आणि बरेच काय बुवा आहेत. त्यांच्या नंतरची पिढी अध्यात्माची भाषा आहे. त्यांच्या नंतरची पिढी विनोद चव्हाण आहेत. म्हणजे किती फरक आहे. मग म्हणजे मी कबूल करतो आपण मागे आहोत, होय की नाही? खूपच मागे बुवा. त्यांनी जर केलं ना, त्यांच्या चपलाजवळ सुद्धा बुवा तुम्ही आम्ही राहू शकत नाही एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे. धूळ आपण आहोत, धूळ. कदमबुवांचं स्मारक झालं ना बुवा, त्या स्मारकाची एक वीट म्हणजे आम्ही आहोत तिथे. लोके बुवा आणि विनोद चव्हाण बुवा एक वीट, त्या विटेच्या बाजूची जागा आमका मिळाली. त्या लक्षात ठेवायचा. तुम्ही आम्ही आमचा स्मारक होणार नाही, त्यांचं झालं, तुमचा होईल. जिवंतपणी स्मारकाचा खर्च मी करतोय. हो किती लागतं लागा त्या माणसा होया, किती खर्च काय, 2 चेहऱ्यात भागतो. हो फक्त स्मारक जरा बघण्यासारखे असं उंच होतं ना, त्याची एखादी होळी असता बघा तसं जरा बांधायला लागत स्मारक. हो काय नाही बुवा, स्मारक बिरक या काय नाही. मराव परी कृती रुपये उरावे. मनुष्य गेल्यानंतर कोण कोणाचा नसता, पण त्याने केलेलं कर्म, त्याने केलेलं कार्य हे जिवंत राहते. बाकी मनुष्य निघून जातो. कदमबुवांची आठवण का आली? कृष्णा पवार बुवांच्याच नावाने आता बारी चालू आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी केलेलं स्वकर्म, सत्कर्म आणि भजनासाठी केलेलं योगदान म्हणून ते जिवंत आहेत. म्हणून आज त्यांची आठवण आली. तुमचं पण योगदान आहे. पहाडी आवाजाचे बादशाह नंतर आठवण येणार. असा असा माणूस होता, हातापायाच्या काडी होती, पण जो काय वर लावायचो आवाज, आठवण राहणार. मी समजा गेले काय बुवा होता. पेटी बरोबर वाजवायचो, छान गायचो, हा खाली मस्त लावायचो. म्हणजे तुम्ही आवाज लावायचो. म्हणजे ही आठवण राहिली पाहिजे माणसाची, होय की नाही भाऊ? म्हणून तसं काय माका बोलले नाहीत. आम्ही आपले चिडतो एकमेकावर. तसा वैयक्तिक असा आम्ही ना हेवा दावा करत नाही. घरापर्यंत आम्ही कधी गेलो ना आणि जाणार पण नाही. पण एकमेकाला असं म्हणून म्हणजे हे 3 तासाचा खेळ आहे. ते माका बोलले, मी त्यांना बोललोय. फक्त या माणसाचा माका राग कशाचा येता माहितीये? बाकी सगळा चांगला, संपूर्ण महाराष्ट्र बोलतात, कोकण बोलतात सगळा. या माणसाकडे कला भारी आहे सगळा. माका म्हणता ना तोंडान शिरा घालता, तोंड वाट ह्याचा वाईट, तोंड वाईट म्हणता की ना. मग तुमचा एक सांगते काय आता, तुमचा वाईट काय माहितीये? तुमका इगो जास्त आहे, इगो. आता बघा सापारको बघता कसं फुरसा, फुरसा कसा असता, फुरसा फुस जरा हस हस तसं नाही. इगो, इगो म्हणजे माझ्या एवढं कोण नाही, सगळे बाकीचे सगळे झिरो. मी असं आवाज लावतोय. बुवा अहंकार नको. अहंकाराने रावणाची लंका जळाली. सोन्याची लंका होती त्याची, सोन्याची. काय हो, सोन्याची लंका होती. आमच्याकडे एक अंगठी. हे देववाडा, हे देववाडा, ह्यो हात तुझं भंगलो काय वाडा. म्हणजे काय ह्याका दाखवूचा माझ्याकडे ही अंगठी आहे. खेका म्हणू जा, खेका एक चेन, एक चेन असली बटना उघडी करायची. अरे सोन्याच्या ताटात रावण जेवायचो. सोन्याच्या ताटात दुपारी जेवलो ताट फेकून दिल्या. दुसरं रात्री ताट वेगळा सोन्याचा, सोन्याच्या ताटात. आमका काय तरी पण मेलो, कर्मान मेलो. 101 मुलाचो बाप धृतराष्ट्र गेलो. 101. तुमका किती? तुमका 3, माका 2. विषय खलास. 101 मुलांचा बाप धृतराष्ट्र. विचार करा बुवा, जरा विचार करा. 101 आंधळा होतो तरी सुद्धा 101. नाही रावण तुझा गाठा पोचलो नाही होतो तो. 101 मुलांचा बाप आंधळा असतो होतो. तो त्याका डोळे असते, त्याका शोधूची गरज नाही. 1, 2, 3
दुःशासन संपले, अहंकाराने गेले. जे गेले, दुर्योधन फारा साडे ओढून गेलो द्रौपदीचो, फारा तारा टारा. बुवा अहंकाराने रावणाची लंका जळली, 101 मुलांचा बाप धृतराष्ट्र अरण्यामध्ये कुत्र्यासारखा मेला, हे सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून अहंकार नको. मंदिराचे कळस उंच आहेत, मंदिराचे कळस उंच असतात, पण मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी छोटा असतो का? जो भक्त वाकून गेलो त्याका देव भेटलो, आणि जो असो गेलो तो आपटान मेलो, होय की नाही? म्हणून लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा काय नाही, यांनी एक तोंडात मारलेली आपण घ्यायचा, 2-4 वेळा घ्यायचा आणि असो झुगारून द्यायचो ना एकदा. काय आता एवढा नाही रे. म्हणून प्रयत्न करत राहायचे. म्हणून तुमच्यासाठी बघा, मुळीच नव्हते रे काना, वा मुळीच नव्हतं रे बुवा माझ्या मना, तुझ्यासाठी डीजे. ह्या काय रे योगेश, काय रे या वाजवताना मस्त वाजवतो, बघलं गाणं संदेश मस्त ना, थक्की नाकीन डीजे डीजे व माहितला बघला तुमका डीजे आणि पीजे काय मध्ये बघला डीजे डीजे भारी वाटत आता मधीच आवाज. मग त्याच्यात करता कोणी केला तरी त्याच्यात भागान जातात. म्हणून तो जे प्रकारात तो ना सगळे योग होईल, कारण हे कलियुग आहे. बघा, मुळीच नव्हते रे गाना माझ्या मना, तुझ्यासाठी हे सगळे जीव घालवतात, पण त्याचा आवाज पेटीच्या बाहेर जातात. सामान्य आम्ही असे कोरसवाले पण असे आणतो ना, तो लासो बरोबर झाला पेटीपेक्षा तुझ्यापेक्षा पहाडी आवाज आहे. तो काढला तुझाच आवाज आहे. तुझ्यापेक्षा पेटीचे स्वर पुराचे नाही, नवीन पेटी बांधूचे लागा, देवा शपथ त्या प्रकारचा आवाज आहे. फक्त एवढंच फरक, तो गाता आवाज लावता, तो बाजूवाला ऐका घेत नाही. होत फक्त फरक म्हणजे इतको पहाडी आवाज की बाजूक माझा भाव बसला त्याकाच माहित नाही म्हणता की नाही. म्हणजे ह्यो जो आवाजाचा प्रकार ह्यो माका खयचो कळलोच नाही. अशी सुद्धा माणसं मी आणतोय. काय माणूस असे आहेत भजन मंडळात, मी बोललोय घेणार, कारण प्रेमाचं नातं आहे. काय माणूस आहे तिथे, हे बाजूवाला आता बंबाटते सगळे भये बाळा बेळा सगळे, तुझ्यासाठी या ले वर म्हणत, तो पण म्हणता, फक्त शिरत आणून दाखवता. तुझ्यासाठी आलंय बेटा, हे खाणार रे, तुझ्यासाठी आलंय बेटा. एका माहिती आहे, किती जरी आम्ही वर बंबाटलो, किती बंबाटलं तरी तेव्हा इतकं विचार करता, हे वर मनान 200च मिळतले, मी खाली तरी तुझ्यासाठी आले मला 200च मिळतले, तुझ्यासाठी आल. एक गंमत म्हणजे हे सुद्धा एक बुवा गंमत सांगण्याचा विषय आहे. अशी माणसं असतात तुमच्या मंडळात आहेत की नाही देवाक माहिती, पण असतले बघा. ते मनात काय म्हणतं की बोंबाटत कशा बाजूला म्हणतात का झाला गबरे 200च भेटले उगाच कशा. हो तब्येत सांभाळता, रोजचं बारी होत, उद्या पण बारी आहे, ठेका बोंबटा एवढा केलं तरी 200च भेटणार. म्हणून बुवा ही अशी माणसं लागतात. आणि बुवाने सांगितलं
माका एक बुवा बोलले तर वाईट वाटलं बुवा, माका एकच वाक्य. चव्हाण बुवा तुमचा कसा गाडी वाढता बैल चढावं लागतात बैल आणि गाडी ओढून नेतात बैल, मागसून कुत्रो जाता धावत आणि पुढे त्या चढावाच्या पुढे जाऊन उभं राहता, इतकी लांब जीभ बाहेर काढता, इतकी लांब जीभ कुत्रो आणि तो सांगता जगात ही गाडी ओढली ती मी ओढले. त्या मागा तुम्ही बोललात बुवा कुत्र्याचं नाही बोललात, गाडी ओढली तुमचा कुत्र्यासारख्या म्हणून, तुझा काय ख्याच्यासारख्या बैलासारख्या बुवा. हे वाईट वाटलं मला. जातीत मला घाव पडले देवा असं बोला नको म्हणून बुवा. पाप्याचल गावाला जाऊ शिमग्यात ढोल पालखी, एक लय चालला गाणं मध्ये बुवा, हे बुवांच्या आवडीचं गाणं आहे. नको थट्टा नको बुवा नको मस्करी, गजर हा गजर. नको बुवा थट्टा भजनी बुवा नको मस्करी, रीत भजनाची अशी बुवा नाही बरी. आता तरी बोला तुम्ही रामकृष्ण हरी, आता तरी बोला तुम्ही रामकृष्ण हरी, आता तरी बोला तुम्ही नको थट्टा भजनी बुवा नको मस्करी, रीत भजनाची अशी बुवा नाही बरी. पिचली माझी बांगडी 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 पिचली म्हणायचा, पिचली या चढली ना पिचली. ही जी बुवा जबरदस्त चाल, पिचली माझी बांगडी, जो तो उठता तीच लावता चाल चाल सध्या जबरदस्त चालली. त्याच्या अगोदर तुमचा मगाशी म्हटलं लक्क पडेला प्रकाश 10 वर्ष भरपूर पैसे कमवले. खायची वारी असा नाही, कोणी पैसे देऊ दे नको देऊ दे. लक्क पडेला प्रकाश मशालीचा गोंधळ. मरणा 50 तर 50, 4-5 जणांनी 50-50 दिले झाले मग 300 रुपये होय की ना. लक्क पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. ह्याबद्दल योगेश ते जे कोणी संगीतकाराने गाणं गायलं, प्रामाणिकपणे सरस्वतीला मी स्मरून सांगतो, त्या संगीतकाराने जे गाणं तयार केलं त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने माझे मित्र लोके वा ते गाणं सुंदर गातात. एकदा टाळ्यावर चांगलाच म्हणणार मी वा योगेश, त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने. संदेश मी दोघांनी जे त्याला कॉम्बिनेशन तुम्ही वाद्याचं दिलंय त्या गाण्याला योगेश, अरे बाप यार, त्या गाण्यामध्ये पण तसं नाही, एवढं तुम्ही दिलात खरोखर. आयुष्यभर जे चांगला ते चांगलं म्हणून योगेश तुझं अभिनंदन. योगेश तुझं अभिनंदन. पैसे माझ्याकडे नाहीत रे देऊ, मी गरीब माणूस रे, मी बघ काय देऊ शकते बघ. योगेश संदेश एवढं परिस्थिती माझी कठीण आहे रे, काय ना माझ्याकडे देवाची. जाऊचा मुंबई
हो खर्च काही जमवलेलं ते खर्च झाले काय नाही. म्हणून पैशाची अपेक्षा नाही करायची. पण जे गाणं गायलं ना बुवा अतिशय, आणि तुम्ही फक्त तुम्हीच ते गाणं सगळे गातात, आम्ही पण गातो, सगळे बुवा गातात, पण आम्ही नाही तिथपर्यंत किंवा त्या गाण्याला न्याय देऊ शकत नाही. या माणसाने त्या गाण्याला न्याय दिलेला मला स्वाभिमान आहे, कारण माझे मित्र आहेत ते जर डबलवारी केली बुवा. आणि तुम्ही जे गाणं त्यांच्यापेक्षा सरस संगीतकारांपेक्षा ज्यांनी कोणी काढलं त्याच्यापेक्षा सरस तुम्ही गायलात, आणि खरोखरच मला आनंद एवढा झाला, पण एका बाजूला दुःख पण वाटलं मला. ज्या दिवशी यांचं गाणं फॉर्म मध्ये आला लक्क पडला, त्याच्या दुसऱ्या दिवशी संगीतकार मेला होतो. त्याने आत्महत्या केली. मेला म्हणजे तो म्हणाला जगण्यात काय अर्थ नाही. माझ्या नंतर येऊन सुद्धा त्या माणसांचं गाणं माझ्यापेक्षा सरस गायला, तर जगण्यात त्या सुक्या कोंडीत जाऊन जीव दिला त्याने. मनापासून बहुत तुम्हाला धन्यवाद देतो. बघा त्याच्यानंतर एक गाणं आलं अगोदर, घर घर में अब कहीं नाम एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम आल्यात आमच्या शेवटचं गाणं. त्याच्यानंतर गजर घेणार मी 2-3 चरणाचा, पण वावरणार, कारण षड्ज गंधार आणि पंचम एकत्र वाजवले की तो तानपुरा होतो, आणि ते क्वाड कशी वाजवले जाते. काळीचा क्वाड वेगळा आहे. मी का सांगतोय, हे जे नवीन मुलं गाणारे आहेत त्यांना आता यावचा हा माझा उद्देश आहे. गर्वाने नाही किंवा अपमान करूसाठी नाही, त्यांनी ते आत्मसात करावं आणि आमच्यापेक्षाही त्यांनी पुढे जावं, हा माझा उद्देश आहे. हाच माझा प्रामाणिक, कारण पुढची पिढी, आता आमचा वय झाला हो, माझा आता 56 वर्ष वय झालं. बुवा तुमचा बुवांचा 24, अजून कोवळा, पण 24 वाल्याचे गाल बसत नाही रे. 24 काय आता या माणसा करायचं मला. मी आता विचारते बुवा तुमचं वय 24, नशीब बोला नाही 16, कुलकुली 56, आणि बुवा तुमचा साधारण 50च्या वर तर नक्की असेल. 45, 42, 45 कोवळं. तर माझा 56 बुवा उतरती काळा म्हणजे 60 जवळ आली, पण आतापर्यंत 35 वर्ष सेवा केली. मायबाप रसिकांचे आशीर्वाद मिळाले. जवळजवळ 4000च्या वरती नक्की डबल बाऱ्या माझ्या झाल्या तुमच्या आशीर्वादात. माझ्या लोके बुवांच्या सुद्धा झाल्या असतील, 4000 पर्यंत झाले असतील असं मी म्हणत नाही, त्यांच्या पण झाल्या असतील. पण तुम्ही सहन केलात आम्हाला, तुम्ही आशीर्वाद दिलात, तुम्ही वावा केलात, तुम्ही बक्षीस दिलात, प्रेमाने हात मारलात, पाठीवर हात फिरवलात, चुकला तर कानाक धरलात. सगळे अपमान सहन करून आज इथपर्यंत मी बुवा पोहोचलो. पण माझी पुढची पिढी त्यांनी तो वारसा चालवतो ही माझी इच्छा आहे. म्हणून ती क्वाड वगैरे मी वाजून दाखवतो, त्याचं कारण ते आता हे का दाखवून तो 24 वर्षाचा. आमचे गुरुबंधू बापू वारंग, सन्माननीय बापू वारंग आमचे गुरुबंधू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. परमेश्वरा त्यांना उदंड आयुष्य देव. बुवा षड्ज पंचम आणि गंधार बघा, काळी 1चा क्वाड वेगळी आहे, काळी 2ची क्वाड वेगळी, काळी 3ची वेगळी, काळी 4ची वेगळी, काळी 5ची क्वाड वेगळी, प्रत्येकाची क्वाड आहे. विलास पाटील वाजाजी.
होणार चूक लावल्या की वैद्य बघ नाही होणार नाही योगेश कानाकच वेगळं वाटतं रे बघा पप्पा संगा कुणाचे पप्पा संगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे पप्पा संगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे बाबू मम्मी संगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची इवल्या घरट्यात चिमणाची मणी रागात पप्पा सगळ्या कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सगळ्या कुणाची मम्मी माझ्या पप्पांची ही कोड आहे त्याच्यात कोड म्हणजे ते गोड आवडते आता पोरगो बघता होतो बघा त्याचा आवडला तो किती लहान पोर तो एक बघा वर मान काढून बघतोय बघा गाणं बरोबर आहे बाबू पप्पा सांगा कुणाचे गाण्यात काय म्हणतात गाण्यात बघा पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची पोरा विचारतात आमच्या का आम्ही बोलतो म्हणजे नेमक्या काय म्हणजे हे कलियुग आहे म्हणून या कलियुगामध्ये बुवा चांगल्याची वावा होते आणि वाईटाची म्हणून सावधान बुवा राहायला पाहिजे लता दीदींबद्दल आठवण केल्यानंतर डोळ्यात पाणी भरते बघा त्यांनी गायलेलं गाणं नेमजसीने नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा 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 नेमजसीने रात्र कमी आहे बुवा भरपूर गाणी घेण्यासारखी आहे त्यांनी गायलेलं हिंदी मधलं गाणं ते नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा पहचान है मेरी आवाज ही पहचान है घर यार ओ नाम गुम जाएगा चेहरा ही बदल जाएगा नाम गुम जाएगा नाम गुम जाएगा लता दीदींसाठी एकदा टाळ्या वाजवा माऊली लता दीदी बुवा वरती आवाज लावताना थोडासा बुवा त्रास का होतो मी खरं सांगतो मेरी आवाज ती वर का लावला नाही तर तुम्ही म्हणणार का येत नाही आवाज जात ना पुढचं त्याचं कारण या सरस्वतीला स्मरून मी खोटं बोलन रघुनाथ महाराज बघतायत खोटं बोलन ते माझी वाचा झाली खोटं नाही बोलणार माऊली गणपतीमध्ये 76 सिंगल बारा मी केल्या 9 दिवसात 76 सिंगल बारा तो सांगता फुकट केले काय तुझ्याकडे फुकट करते तू मेलच काय ह्या असं बोलला का मागा राग येतात बघा 76 बारा केलं फुकट केलं का तू काय ह्या का सुपारी देऊ नको हो कार्यकर्ते ह्या का देऊ नको कारण दरवर्षात येता हो सुपारी देऊ नको फुकट करणार हो हा ती सुपारी म्हणजे काय पैसे टाकी नाहीसो करून बघ
पाहुणत हो असं तर 76 सिंगल बाऱ्या आणि 2 डबल बाऱ्या टोटल किती झाले मला सांगा. 76 आणि ते सुद्धा आमच्यासारख्या बुवांना गर्वाने नाही सांगत. कुडाळ मालवण दत्ता सामंत योगेशला माहिती आहे. आमचे विनायक राऊत दत्ता सामंत सगळ्यांकडे आम्ही जे राजकारणी आहेत त्या सगळ्यांकडे आम्ही जातो. सगळे आमच्याशी चांगले असतात. तर त्यांच्याकडे आम्ही बुवा भजन केली ना 1.5 तास 2 तास भजन करून घेतात. असं नाही 20 मिनिटात कार्डात फणस कापलो. नाही 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 अरे वा रे चांडळानू याचं भजन सांगा 20 मिनिटात लक्क पडला प्रकार पैसे द्यावा. असं नाही कवाली पासून भारुडा पासून सगळा द्यायचा. 1.5 तास भजन करायचा. रोख रक्कम 10,000 एक घ्यायची आणि घरात जायचं. असं नाही थैच्या थै हरिभाऊ घर रोकड असतं आपला. म्हणून बुवा आवाज बसतो तरी सुद्धा काल बारी फोंड्याला आज बारी लोके बुवा उद्या बारी बुवा मालाड आप्पा पडा परवा बारी नाही. एकच दिवस राहिला. नंतर 3 तारीख पासून नवरात्रामध्ये संजू भाऊ माझा आहे त्याच्याकडे लिस्ट आहे. खोटं बोलणार नाही लिस्ट त्याच्याकडे तो खोटा बोलायचो नाही. नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये 13 डबल बाऱ्या आहे. 13 ते आहे ते आहे. अरे दिवसाची पण बारी असं अरे दिवसा आणि रात्री बारी अच्छा नाही मी दिवसाची पण करते. असं ना तुझ्या का फक्त रात्रीच करायचं छे दोन्ही टाइम केव्हाही सांगा डबल बारी करणार सोडणार नाही. म्हणून बघा हो काय भाऊ हे सगळं बोलायचा उद्देश एकच आहे. किंवा हसवणं किंवा कॉमेडी करणं किंवा हे एकच उद्देश की जेणेकरून तुमका कंटाळ येऊ नये हा उद्देश. बाकी उद्देश काय नाही हो. तुमका कंटाळ येऊ नये हाच उद्देश आहे. तुमका माहिती आहे जरा आकडे यावा जरा पुढे जरा पुढे यावं. आय लव्ह यू यावा तुमका नाचवतंय आता नाचवतोय. बघा डायरेक्ट गजर घेऊया. या कलियुगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. या कलियुगामध्ये तरुण जायचं असेल तर नामस्मरणच हेच आहे दुसरं काही नाही. ते शिल्लक राहणार आहे. माझा हे पैसे दिलात उद्या खर्च होणार राहणार नाही. 10,000 घेतले 15,000 घेतले रवले नाही ते थांबत नाही. लक्ष्मी ही चंचल आहे. आज इथे परवा तिथे करोडपती रोडपती होणार. ही नियतीचा खेळ आहे. अहंकाराने नाही गेलात तर आणि या पैशाचा उपयोग उपयोग जर केलात. माझी एकच डबलबारीच्या माध्यमातून विनंती आहे. नवीन पिढी जे कॉलेजची मुलं आहेत त्यांना किंवा लहान मुलांना माझं सांगणं आहे एकच ओळ आजच्या डबलबारीची घरी घेऊन जावा. तुम्हाला शिकता आला नाही तर शिकू नका. शाळेत जाता आला नाही तर जाऊ नका चालेल. जाऊ काय काळाची गरज आहे. शिक्षण घेतलं पाहिजे गरज आहे. पण कदाचित तुमच्या परिस्थितीने जाता येत नाही. माझा भाऊ शिक्षक आहे तरी हे मला सांगावं लागतं. परिस्थिती होते म्हणून शिकला ज्याचे नाही तो काय विचार करणार परिस्थितीमुळे. तर शिक्षण घेताना आला तरी चालेल. एक वेळ आई वडिलांची मान समाजात चालताना ताट मानेन आपला आई वडील जगले पाहिजेत. समाजात चालताना आई वडिलांची मान खाली होईल असं वर्तन करू नका. आणि मोबाईलच्या माध्यमातून सांगतो काळाची गरज आहे. मोबाईलचा वापर चांगला करा. हे युट्यूबला जाऊ दे बुवा. अरे 1-1 वाजेपर्यंत पोर 2-2 वाजेपर्यंत पोर मोबाईलवर रे. अरे काय बघता स्वतःच काय तू. अरे सगळे फॉक आणतात तू बघतास का काय तुमचं म्हणजे असा का ह्या अति झाला. या मोबाईलचा ना अतिरेक झाल्यामुळे तेव्हा शपथ योगेश मोबाईलचा अतिरेक झाला. बापूस झिल्याबरोबर बोलत नाही. झील औशीवर बोलत नाही. चेडू बापाशीवर बोलत नाही. या कोपऱ्यात चेडू त्या कोपऱ्यात बाप त्या कोपऱ्यात बापूस त्या कोपऱ्यात आऊस चोळत. अरे काय झाला काय अतिरेक झालो अतिरेक. म्हणून मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. म्हणून अतिरेक मोबाईलचा करू नका. आई वडिलांची सेवा करा आणि नामस्मरण करा. दुसऱ्याचं चांगलं बघा. आपलं 100% चांगलं होणार. म्हणून म्हणतो बघा या कलियुगामध्ये हरिनाम ही तारणार आहे.
हरिनाम ही तारणार आहे डबलबारी भजन कोकणची शान आहे आमचे परममित्र सुंदर प्रकारचे तबलजी आणि ज्ञात असणारे नोटेशन स्वतः बसवतात ते अरुण घाडी बुवा यांच्याकडे कायम मार्गदर्शक म्हणून चिंतामणी पांचाळ बुवा यांच्याकडे सुद्धा तबल्याची ज्यांनी साथ केली ते सन्माननीय बाळा परब ही माऊली आमच्याकडे आलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. बुवा काय अरुण बुवा काय विनीत ठीक आहे चालेल तुम्ही आलात धन्यवाद. मयूर पण पिंगुळकर आले हे आले यांनी बक्षी तुमका दिल्याने माकाव दिल्याने मापात पाप नाही माका आता 500 तुमका 500 मापात कधी पाप इथली लोक करत नाही म्हणून गोवेरी गावातले मायबाप प्रसिद्ध ह्या प्रसिद्ध आहेत मापात पाप नाही आणि कलाकाराची कदर करणारी माणसं या गोवेरी गावामध्ये आहेत म्हणून तुमची स्तुती करायला आमच्याकडे शब्द कमी आहेत. सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणासमोर वाकत नाही सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणासमोर वाकत नाही आणि हे रघुनाथ महाराज मठ आणि हे कार्यकर्ते गोवेरी गावचे कार्यकर्ते विरोधकांच्या बापाला घाबरत नाही विरोधकांच्या बापाला घाबरत नाही विरोधकांच्या बापाला ही श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेली भक्ती आज रघुनाथ महाराजांची आठवण 32 वर्ष सुद्धा लोक आणि पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष हे चालू ठेवणार आहेत. ही श्रद्धा आहे श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र त्याने दिला आणि आज गोवेरी गाव हे पुण्य झालं म्हणून मला पंचरत्न कृष्णा पवार अर्जुन तावडे बुवा चिंतामणी पांचाळ बुवा त्यांनी जे काय वाजवलं त्यांनी जे काय बनवलं तेच वापरतो आम्ही आमचं कुठे आहे म्हणून म्हणतो बघा गावडोबा भजन मंडळ माडाची वाडी बुवा संकेत क्रिकेट संघाने माडाची वाडी क्रिकेट संघाने हे आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. परमेश्वरा त्यांना उदंड औषधे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा आणि हा क्रिकेट संघ संपूर्ण जगामध्ये भारत देशामध्ये त्याचं नाव व्हावं. लगे रो
माझं आवडतं गाणं आहे. कारण ह्या गाण्यामध्ये ना हे गाताना माझ्या डोळ्यात पाणी येते नेहमी. आणि नेम जशी मगाशी गायले ना ते गाणं मला लय आवडतं, भयंकर आवडतं मला. आणि या गाण्यामध्ये जीवनाचा अर्थ सांगितलाय बघा. कधी संकट आलं म्हणून घाबरायचं नाही, आणि कधी संपत्ती आली उन्मत्त व्हायचं नाही, आणि संकट आलं म्हणून घाबरून जायचं नाही, परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. थोडे आंसू है थोडी हसी, सन्माननीय गुरु गावडे माऊली यांच्याकडनं आमचे उत्कृष्ट ढोलकी वादक यांना 100 रुपये 200 माका वाटलं 100 मागे नाही 200 रुपयाचं बक्षीस आमचे गावडे माऊलीने दिलंय. तुषार भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा मी खरं सांगतो, ढोलकी एवढे काय परफेक्ट असे ढोलकी म्हणजे अजून शिकलेले नाहीत तुषार भाऊ, खरं मी सांगतो. पण तरी सुद्धा ऐकून ते वाजवतात आणि ते लोकांना आवडतात. पक्वाज उत्कृष्ट वाजवतो. पण सध्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर डबल बारी क्षेत्रात ढोलकी वाजवावी ना तर एका माणसाने, माझा आवडता माणूस तो आता अजून घरीच आहे, सुहास चव्हाण, आणि त्यांचे विद्यार्थी आता सध्याच्या घडीला योगेश सामंत, त्यांनीच फक्त ढोलकी वाजवली. खरं आहे का? आहे काय म्हणून स्वाभिमान आहे आमचा, तो योगेश आमचाच आहे, स्वाभिमान आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. आता काल भजन स्पर्धा झाली फोंड्यामध्ये भजन स्पर्धा झाली. उत्कृष्ट पक्वाज वादक म्हणून तुषार लोक यांचा नंबर आला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे सगळी ईश्वराची कृपा आहे. माझे गुरुबंधू बाळा परब यांच्याकडून माझ्यासाठी 100 आणि आमचे लोकी बॉय यांच्यासाठी 100 रुपये. बघा बाळाभाऊ लाख लाख धन्यवाद. आणि आता मगाशी जाय होताच ना, बर आशीर्वाद द्या आणि जावा. काय आम्ही कशा आम्ही 100 जे काय आतल्या तेव्हा मी काढी म्हणून म्हणते. डबल बारी भजन कोकणची शान भलाभलांचा उद्धार झाला. वा या हरिनामाची पुण्याई काय असते ना मी अनुभवलेली आहे. मला 56 वर्ष झाली, या नवीन पिढीला माहिती नसेल. मी याची पुण्याई अनुभवलेली आहे. वा माझ्यावर मोठा प्रसंग आला, मला अटॅक आलेला, पॅरालिसिसचा अटॅक येऊन मला गेलेला. एक बाजू एक हात संपूर्ण एक बाजू माझी गेलेली, हात गेलेला. बुवा माझे रडले होते त्या बारीत. जेव्हा मी पेटी वाजवताना अडकत होतो ना, मी आजारी होतो तेव्हा हा माणूस दयाळू आहे, लोभाळू पण तेवढाच आहे, बोलणार आहे, पण त्याचं प्रेम आहे मनात. माझ्यासाठी बुवानी देवाला साकडं घातलं की बुवा माझा विनोद पुन्हा परत डबलबारी जशी होती करायची तशी केली पाहिजे असं देवाला बुवानी साकडं घातलेलं, आणि मी बरा झालो बुवा. पण ही हरिनामाची पुण्य आहे बुवा. 35 वर्ष करतोय भजन, मनापासून ओरडतोय गातोय. पण त्याची बँकेत हरिनामाच्या जमा होती आणि त्या प्रसंगाला मी त्याच्यातून वाचलो. अटॅक घेऊन सुद्धा मी आता हात बीत सगळं बरोबर सणसणी, आता हातात चालायचो नाही. आणि मेन हात म्हणजे उजवत, पेटी वाजवायचोच हात बंद. माका तेव्हा वाटला, जेव्हा मी आजारी पडले तेव्हा वाटला देवा असं लोळत ठेवण्यापेक्षा माका कायमचं घेऊन जा. पण नाही, भगवंताने त्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुनर्जन्म माका मिळालो बुवा. हेच आपलं हे कमवलंय. म्हणून हरिनामाने आपल्याला हे दिलेलं आहे. म्हणून म्हणतो बघा, गर्व करू नये तुम्ही आम्ही. एक मूर्तिकार असता, सांगते थोडक्यात, एक मूर्तिकार असता तुषार, त्याचा नंबर 1000 ठिकाणी लिहिलेला असता. जगातलो 1 नंबर मूर्तिकार, तसं मूर्तिकारच कोण नाही. पण त्या काय झालो गर्व, इगो, माझं एवढं कोण नाही झाला बाबा. त्याचो टाइम भरलो, स्वर्गात जाऊचो टाइम झालो, यमधर्म खाली लो म्हणालो मूर्तिकारात
तुझा टाइम संपला चल. यम म्हणतात तुझा टाइम संपला चल. तो मूर्तिकार म्हणता यमधर्मा तुझ्या पाया पडतो. 4 मूर्त्या बनवल्याय, अजून 5वी एक मूर्ती राहिली आहे, ती मी बनवतो आणि मी तुझ्याबरोबर येतो. फक्त एवढी विनंती आहे. यम म्हणाला ठीक आहे बाबा, चल आता इतका तर इतका थांबतोय का, ती बनव. त्यावेळेस यमधर्म बाहेर बसलो, पाटल्या दारात तो मूर्तिकार इलो आणि त्याने मूर्त्या बनवल्या 5 आपल्यासारख्या हुबेहूब 5 मूर्त्या बनवल्या. एवढा भारी मूर्तिकार होता. 5 मूर्त्या बनवल्या, उभ्या केल्या आणि 6वा मूर्तिकार म्हणजे स्वतः त्या मूर्तीच्या समोर उभा राहिला. आपल्यासारखं ओळखण्याची हिंमत नाही. यमाला बोलवलं, यमा ये. यमिलो प्राण नेव. बघता तर 6 मूर्त्या, जशा जशा हिंमत नाही ओळखण्याची. खरो मूर्तिकार कोण ओळखण्याची हिंमत नाही. पण यमत तो शेवटी हो, यमाने जाणला आणि यमधर्माने चिटकी वाजवली आणि म्हणाला माणूस आहे हा, मनुष्य प्राणी आहे, त्याला इगो किंवा गर्व असतो. कलाकार आहे त्याला गर्व असतो. त्यांना चिटकी मारल्या आणि मुद्दाम एकच वाक्य बोललो यम, म्हणालो मूर्तिकार लय भारी, जबरदस्त मूर्त्या बनवल्या, पण एकच चुकला. असं पटकन बोललो यम. एकच चुकला म्हटल्यावर त्याच्यातला जो मूर्तिकार होतो त्याचा इगो चाळवलो, पटकन भारीलो. म्हणता काय चुकला. यम म्हणता तुझा ह्याच चुकला, वाटेल लागतो. काय चुकला ना, वाटेल लागतं तर नाचा शोधना होतो खय. म्हणजे म्हणून लहानपण देगा देवा बुवा, काय बोलले असेल तर माफी असावी म्हणून म्हणते बघा. कलियुगामध्ये ज्यांनी भक्ती मार्ग दिला ते रघुनाथ महाराज. भक्ती मार्ग खरा आहे, तेच आपल्याला तारणार आहे. भक्ती मार्ग जो करतो त्या मार्गच चांगला. मग तुम्ही बैठकीला जा, तुम्ही अक्कलकोटचे स्वामींचे भक्त आहात, तुम्ही पिंगोळीचे आमचे राहुल महाराजांचे भक्त आहात, तुम्ही भालचंद्र महाराजांचे भक्त आहात, कोणी गगनगिरी महाराजाचे आहेत, कुठला कोण पंथ आहे, कोण वारकरी संप्रदाय, कोण काय, पण कुठल्या तरी मार्गाने भक्ती होते ना. भक्ती होणे गरजेचे आहे. कारण देव भावाचा भुकेला. देवाला लाडू, आता गणपती येऊन गेलो, किती खाल्यालो 11 दिवस. पण माका आनंद वाटता, माझो सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो गरीबातलो गरीब शेतकरी ज्याचा घर नळ्याचा, आता घरात नाहीत नळ्याची, पण ज्याचा घर नळ्याचा त्याला भिंती नाहीत, तो सुद्धा माझो गरीब शेतकरी माणूस गणपती 11 दिवस ठेवता हो. काय तर दैवत आहे गणपती. त्याच्या घरात घर भरान वत्ता 11 दिवसात काय कमी पडत नाही. पण माका दुःख वाटता, एखादो करोडपतीचो बंगलो 50 कोटीचो बंगल्यावालो मेलो 1.5 दिवसात पोचवता. त्याचा वाटोळा झाला, त्याचा 1.5 दिवसात पोचवता. ह्याच वाईट वाटत. काय तुका काय कमी आहे काय रे मेले. 50 कोटीचो बंगलो 1.5 दिवसात म्हणजे काय, वेळेपुत्र यायला पिढा जाऊन दे. ही जी माणसाची वृत्ती आहे ना हो. आपण देवाने गणपतीने काय खाल्लं हो, 11 दिवस 10 दिवस राहिला. अरे फक्त भावाचा भुकेला देव असतो. सद्गुरूंनी आपल्याकडे काय ठेवलं, शिर्डीचे साईबाबा, त्यांच्या झोळीत काय राहिलं, अन्न मागून भिक्षुकी मागून प्रसाद करून भक्तांना वाटणारे साईबाबा आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये साई माऊली झाली. ज्ञानेश्वर माऊली 14 वर्षाची असताना ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी बुवा समाधी घेतली, भावंडांसाठी मागे आली, 20व्या वर्षी पुन्हा गेले. आज 14 वर्षाचा मुलगा ज्ञानेश्वरी लिहितो आणि प्रत्येकाची जगाची माऊली झाली बुवा. आणि आत्ताच्या कलियुगामध्ये 14 वर्षाचा मुलगा एक कोंबड्याची हारू, हे केस कापण्याची पद्धत खायची, म्हणजे ह्या खरडल्या, यो वाप धगवल्या आणि मधी काय म्हणू या मागाचा काय प्रकार येऊ. आता का बघून मागा त्या दिवशी मागा जोईल बुवा म्हणाले दाढी अशी वाढवा. हा जोईल बुवा म्हणाले दाढी अशी वाढवा. मी वाढवलं. ही बघा मागा कोणी एक माणूस विचारता बुवा ही कट खायची, म्हटलं ही हलकट ही हो देवा शपथ बापकट वगैरे तुम्ही बघा, ही हलकट बाबू असतात काय. रामदास गावडे बुवा ह्या व्यक्तीने
चिंतामणी पांचाळ बुवा सगळ्या भजनी बुवांना साथ संगत केलेली आहे. योगेश पांचाळ आमचा चिंतामणी बुवांचा पुतण्या, मुलं बाळ त्यांना नाही पण त्यांचा पुतण्या एकच. आणि त्याने मंडळ आपल्या गोवेरीचं बरेच वर्ष चालवलं. तो यायचा इथे, त्याला पण मदत केला, तुम्ही साथ संगत केलात. आमचे रामदास भाऊ यांनी सगळ्यांना साथ संगत केले ना. अतिशय गोड स्वभावाचा माणूस. दोन्ही बुवा आम्ही एकत्र आलो तिथे मध्ये रस्त्याच्या उभे राहिले आणि दोन्ही बुवांना एकत्र घेऊन तिथे घरी घेऊन गेले आणि चहा नाश्ता करून त्यांनी दिला. बघ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळे. आणि आता प्रेमळ एवढे माणसं आता सध्याच्या कलियुगात कमी आहेत. पण रामदास गावड्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा माऊली, टाळ्या वाजवा. अतिशय देव माणूस आहे आणि माणसाचा देव आहे. बुवा तुमच्यासाठी लास्टचं वाक्य सांगतो. तुम्ही दिसलात मी तुमच्या पाया पडणार, तुम्ही दिसलात माझ्या पाया पडायच्या, हे दिसले मी यांच्या पाया पडणार. वाकल्यामुळे मान वाढतो, मान कमी होत नाही. आणि हे बघायचं असेल ना तर तुम्ही पंढरपूरला जा, आळंदीला जा. माऊली म्हणणार 10 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो, 80 वर्षाचा माणूस 9 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो. हे जर शिकायचं असेल आणि माऊली म्हणतो पंढरपूर ह्याच्यासाठी जावं लागते. आता पंढरपूर घरातच जा पण जाऊ काय कशा या शिकासाठी. म्हणून लक्षात ठेवा वाका वाका म्हणून म्हणते बघा. सन्माननीय रामदास गावडे भाऊ यांना 300 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. कोरस कवल्ली आणि बुवा यांना मिळून लक्षात ठेवा. संपलेला आहे. चाली वेगवेगळ्या आहेत, वेळ जातो जास्त बुवा. चाली घालायला गेला तर भरपूर आहेत चाली तुमच्यासाठी. तुझ संग प्रीत लगाई सजना सजना रागू नको बुवा. तुझ संग प्रीत लगाई तेरा ही दर्द जुबा तेरा ही दर्द जुबा जी रख दे के दिल मेरा तो जी रख दे के दिल मेरा. लोके बुआ का नाम एवढा प्रेम आहे बरं. पुन्हा एकदा बुवा एकच सांगतो, काय चुकलं असेल तर क्षमा मागतो. पण रागाच्या बाबतीत किंवा हा राग कुठला तो राग कुठला जर मी तुम्हाला विचारेन, तुम्ही कधी आयुष्यात तो राग ऐकलात नाही असा राग मी विचारणार. कारण आम्ही सुद्धा सुताराच्या शाळेत जसे तुम्ही शिकलात तसे त्याच शाळेत मी शिकलेलो आहे. चिंतामणी पांचाळ मध्ये गुरु माऊली. कुठल्या स्वरात तुम्ही म्हटलात प लावल्यामुळे कुठला राग येता, जर मी असा विचारेन ना मग एक सांगावं. दरबार राग खर्चामध्ये गायलो, काळीदोन मध्ये दरबार राग आणि तोच दरबार राग काळीचारच्या पट्टीत गायलो तर रागाचं नाव काय? गजाली केला मांडी घातलं मी आपलं ढपरावर चला आपल्या फके मारूया त्याला काय नाव दे घरा रागात. असे बरेचसे असे राग आहेत बुवा. आता
मग अशी बुवांची आठवण झाली. परशुराम बुवाने गायलेली रुपावली बुवा गातात कायम, जबरदस्त गातात, म्हणजे तोड नाही त्याला. म्हणून घेतो माऊली. तर बुवा सुंदर परशुराम बुवांच्या चालीवर तुम्ही गाता, पण रागाच्या भानगडीत तुम्ही जाऊ नको आणि मी जायच नाही, कारण ह्या लय झंगाटा मोठा, लय झंगाटा, याच्यात शिरलात खोलात ना तर डोका फिरायला जाईल. म्हणून तुम्ही नको भानगडीत पडा. झाकली मूठ 1.25 लाखाची तुमची आणि माझी. हा ठीक आहे. नाशही होणार आहे, नाशही होणार आहे. सन्माननीय कुठले गाव आहे? गोवेरी गावचे ना. गोवेरी गावचे कैलासवासी वसंत बिवा माझी रघुनाथजी, माझी रघुनाथ माऊली, माझी रघुनाथ माऊली. माझी